चालू सौभाग्यवती काय कसं चाललंय आयुष्य अंगा पेंड्यात भरलीच म्हणा की आमच्या राज्यात काय जणू मरायला टेकलं जीव होता हे असा मरतुकडा पण आता पोरगा कमावतोय म्हटल्यावर काय हाट आहे आता काय काय चालू आपल्या दोघांनी मिळूनच संसार करायचा आहे बघ एवढा पती परमेश्वर समोर उभा आहे काय पाया बिया पडशील का नाही हा तुला पण वाईट संगत लागली म्हणायची काय हरकत नाही आता आहोत एकत्र सुधारशील हळूहळू काय अगं तारे वेडा बहिणीची वेडी ग माया तू अजून खुट्टा काढून हायस होय इथे मला वाटलं होतं ये मना कुणाचा तरी हात धरून पळून गेली असेल तोंड काळ करून पण नाही जळ बघत चिकटून बसतेस माझ्या पोराच्या संसाराला काय म्हणा काय मस्त सजवलंय घर वा एवढं मोठं जेवणाचं टेबल फुल घर येशी आणि सोफा गुबगुबीत आहे चालू त्या सुंदर कोण ग मी तुला सोडून गेलो तेव्हा आपल्याला दोनच पोरं होती माझ्या माग कुणी ठेवलास की काय अंत्या म्हातारे अगं मस्करी केली ग मस्करी सुंदरनो मी अनंतराव लक्ष्मणराव मुधोळकर या घराचा ओरिजिनल मालक या म्हातारीचा कुलदीपक चालूचा कुक्को आणि या फेंद्रीचा भाऊ बरं का तुमच्या सत्य आणि गौऱ्याचं बा झाले आपली ओळख संपली कंप्लीट एकदम कंप्लीट आता तुमची तोंड उचकटा की का मुहूर्त शोधून देऊ सांगा की आपली नावं पटापटा मी नेत्रा गौरांग मुधोळकर गौरांग मुधोळकर म्हणजे तू आमच्या गौऱ्याचं खातोय चांगलंय माईला आई बापन का अशी सुचवली का रीतभात शिकवला का नाही अरे एवढा सासरा बसतायत मोर पाया पडता येत नाही वय
तर हे बुटकं वांग गौऱ्याच. म्हणजे उरलेल्या दोघी जणी आमच्या सत्याच्या म्हणायचे का काय? आईला नाही नाही म्हणता पोरग बापरच गेलत की. अरे बापाने जनाची नाही मनाची राखली. एक घरात आणि एक बाहेर तरी ठेवली. पोरानंतर दोघीला मी घरातच आणून ठेवलंय. बास लई बोललाच. तोंडाला येईल ते बोलू नका. कशाला आला तुम्ही इथे? जा इथून. सत्याजितला जर कळलं ना तर. कळलं तर कळलं. काय वाकडं करणार आहे ते माझं? अरे बाय मी त्याचा अनंतराव मुधोळकर. त्याला तर भेटायला आलोय. हाय कुठे तो? कुठे आहे सत्या? सत्या ए सत्या सत्या आहे का? आहे आता कोण अडवणार मला? कोण? माझ्याच घरात मला वागाय बोलाय शिकवायचं नाही. अवकाशीत राहायचं. ए बायानो, तुम्हाला काही वेगळं सांगायला हवं का? तुम्ही का थांबलीत तुमची ओळख करेत? हा आमच्या नवरा बायकोतला संवाद पुढे ऐकायला मिळणारच आहे तुम्हाला. त्यासाठी तुमची ओळख करेत थांबवू नका. बोला ए पोरी, कर सुरू. मी प्रिया मोहिते. मोहिते नाव ऐकल्यासारखं वाट. चालू ही तुझ्या मैत्रिणीची पोर तर नव्ह? होय, मी मावशीच्या मैत्रिणीचीच मुलगी. आई गेल्यानंतर मी इथेच राहते. अगदी आईशिवरच गेलीस गे पोरी. रूपानं अंगानं लावण्याची खानच चालू. आता राहिलीस तू. हो आमच्या सत्याची नव्ह का? हो मी मंजिरी सत्यजित मुधोळकर. मंजिरी सत्यजित मुधोळकर. म्हणजे अजून एक मुधोळकर या घरात अवतरणार म्हणा की काय? चालू झोपायची खोली कुठे आहे ग? अगं तसं नव्ह तसं नव्ह. जरा अंग टाकीन म्हणतो 2-4 तास. नंतर मला उठव आणि मस्त पैकी दुधाचा चहा करून आण. हा आणि खायला पण आण. कामाची सवय आहे ना व? का मोडली? हा अरे ये इकडे.
अरे ये की कशाला असतो, आपलंच घर आहे, ये. मंडळी याची याची ओळख करून द्यायची राहिली बरं का. हा माझा सोन्या, माझं म्हणजे माझं. काय याच्या आईला मी ठेवली होती. आता ठेवली होतीचा अर्थ कळला का नाही? कळला का इसकटून सांगू? तर याची आई गेल्या महिन्यात वारली, त्यामुळं आमचं हुक्का पाणी बंद झालं. म्हटलं आपल्याला काय काळजी आहे, आपलं दुसरं घर आहे की. तिथे जाऊन राहू, चांगलं दुधा तुपाचं खाऊ, अगदी मजेत जगू. कसं म्हणून म्हणून आम्ही इथं आलो. सोन्या सोन्या, आता आपण इथंच राहायचं बरं का. अगदी हक्कानं, आनंदानं, आणि काय हवं असेल ते मागायचं. हा, कोण सोडून आणि गळा फाडून हे समजे आणून देते. आणि नाही दिलं ना तर मला सांग. आपलीच माणसं आहे, समजावू त्यांना. काय ग शालू, देशील ना काय हवं ते? आत्ता याच्या काय म्हणावं या बाईला. चांडाळाचा मोडता शिवला तो. मोठ्यात म्हण ग, मोठ्यात म्हण, ऐकू येणं झालं हल्ली. नमस्कार करते. सौभाग्यवती बाबा. तुम्ही आल्या आल्याच आईंना अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. प्रत्येक गोष्टीची येळ यावी लागते. आता तू प्रश्न विचारलास, त्याचं उत्तर तुला पाहिजे. त्याची बी येळ यायला हवी. येळ आली की हातात हात घालून तुझ्या प्रश्नाचं उत्तर बी येणार. अनंतराव लक्ष्मणराव मुधोळकर. कशापायी आलाय तू इथं? माय माऊली, अमरपट्टाच घेऊन आली असेल ना. अरे इतक्या वर्षांनी लेकरू घरला आलंय, तर तोंड भरून आशीर्वाद दे की. तुझ्यासारख्या सैतानाला आशीर्वाद देऊ? चालू सौभाग्यवती. मंजिरी, आजी. सांगितलं होतं ना, येळ आली की तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तर देईन म्हणून. आता ती येळ आली आहे. तुझ्यामुळे खरं बोलते, खोटं नाही बोलणार. पण मनापासून वाटत होत की ही येळ, ह्यो दिस
उरलेल्या आयुष्यात कधीच येऊ नये. आजी, थांबवू नकोस मला. शांत राहण्याला तर अजिबात सांगू नकोस. जखमेवरची खपली उडली की रगात भळाभळा वाहणारच ग पोरी. आमच्या काळात एक म्हण होती बघ, मनात येती हत्ती घोडे पालखीत बैसावे, देवाजीच्या मनी येते पायी चालवावे. त्याच्या मनात जे असतंय नव तेच होतंय बघ. त्याच्या पुढे माणसाची काय कथा ग. आजी, मला राग वगैरे अजिबात आलेला नाहीये, पण मला अजूनही कळलं नाही यांनी मला कधीच काहीच नाही सांगितलं. काय सांगणार होता त्यो? सांग ना, काय सांगणार होता तो तुला? त्यो बाहेर उताना पडलाय ना, त्यो त्याच्या नशिबात का आला हे दुखणं सांगणार होता त्यो? की त्याच्या बरोबर संबंध का तोडले आणि हे स्वतःच ईश्वर का निर्माण केलं हे सांगणार होता? एवढे कष्ट का केले हे सांगणार होता? काय सांगणार होता ग? पोरी, दुखरी जखम असते ना, तिच्याकडे किती बी दुर्लक्ष केलं, ती किती बी इसरायचा प्रयत्न केला नव, तरी बी त्याचा मरण जात नाही. तो सतत दावून देत असतोय. तो बाहेर आडवा पडलेला अंत्या, तो माझ्या पोटी जन्माला आलेला साप आहे, साप. त्यानं मला जेवढं दुःख दिलं नसेल ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त दुःख माझ्या सत्याला दिलंय त्यानं. कारण तो त्याचा बाप आहे. लई भोगलंय ग, लई भोगलंय माझ्या सत्यानं शालीनं. ती भोगलं काय भोगलं काय सांगू तुला? नाही सांगता यायचं मला. यो मुर्दाड यानं किती छंद केले, किती व्यसन केली. जगातलं एक व्यसन, एक छंद सोडला नसेल त्यानं. अजून बी तसाच आहे, तसाच आहे, काय बी बदल नाही. चंद जग माझ्या सत्याला चिडखोर, तापट, रागावणारा म्हणतोय, पण या समद्याला कारण घेऊन नीच नीच माणूस आहे. आजी, जो सोचतो तोच बोलतो ग, आणि त्याचं बोलणं साखरेत घोळलेलं नसतंय ग. कारण त्यानं टाकीचे घाव सोसलेले असतात, त्यामुळे त्याच्या बोलण्यात असा विकार आलेला असतोय. माझ्या सत्याचं बालपण या माणसानं नाशिवलं. आता कोणत्या तोंडानं सांगायला येतोय माझा हक्क आहे तुझ्यावर म्हणून? तेव्हा कुठं उलटला होता? जेव्हा माझ्या पोरानं शून्यातनं ईश्वर निर्माण केलं तेव्हा कुठे गेला होता यो? माझ्या शालेनं सुद्धा किती सोसलं, किती लोकांच्या वाईट नजरा सहन केल्या, किती लोकांची बोलणी खाल्ली. त्या नाही विसरू शकत, त्या नाही विसरू शकत. माझीच कुसदळ बदली. मी सांगते त्याच्यावर विश्वास ठेव पोरी. यात सत्याची काय बी चूक नाही. सगळी चुकी माझीच आहे. यो कलंक माझ्या पोटी जन्माला आला. आजी, आजी शांत व्हा प्लीज.